नमस्कार मंडळी, सगळ्यांना गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे। अशा परिस्थितीत आपण गणपती बाप्पांचे कसे पूजन करायचे, कसे त्यांचे स्वागत करायचे, अगदी यथासांग अशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी ब्राह्मण जरी नाही मिळाले तरी आपण कशी करायची आहे, अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। चल तर बघूया मंडळी आपण काय करणार आहोत ते। प्रथमतः आपण आपल्या अंगणामध्ये दरवाजामध्ये रांगोळी काढून घ्यायची आहे, सडालेपण करायचं आहे। रांगोळीचं झाल्यानंतर आपण आपल्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा यथासांग कशी करायची आहे याबाबत हा संपूर्ण व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा। तर बघा मंडळी, इथे गणपती बाप्पा माझे बसलेले आहे, पण त्यासाठी पूर्वतयारी मी काय काय केलेली आहे ते आपण पुढे बघणार आहोत। गणपती बाप्पा बसवण्यापूर्वी आपल्याला जी पूर्वतयारी करावी लागते त्याच्या संदर्भात मी आता सांगणार आहे। बघा, मी एक चौरंग मांडलेला आहे। चौरंगावर स्वस्तिक काढलेले आहे। तांदळाचं स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू टाकून आपल्याला त्यावर गणपती बाप्पा बसवायचे आहे। 5 प्रकारची 5 फळं आपल्याला इथे लागणार आहे। 2 समया मी ऑलरेडी भरून ठेवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे एक कलश आपण जो मांडत असतो तो कलश, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता दुर्वा आपल्याला टाकायचे आहे। एक नाणं देखील त्याच्यामध्ये टाकायचं आहे। सुपारी टाकून तो कलश आपल्याला 5 नागवेलीची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवून तो कलश आपल्याला अगोदरच भरून ठेवायचा आहे। समयांमध्ये तेल वगैरे अगोदरच भरून ठेवायचे आहे, म्हणजे आपल्याला ऐन वेळेस आपली धावपळ होणार नाही। जी काही मिठाई बाप्पांसाठी आणलेली असेल, लाडू म्हणा किंवा मोदक म्हणा, विकत आपण आपल्याला वेळ नसेल तर विकत आणू शकतात। अशा प्रकारे सर्व तयारी आपण तिथे मांडून ठेवायची आहे। 5 प्रकारची 5 फळं देखील आपल्याला मांडायची आहे। अशा प्रकारे संपूर्ण तयारी केल्यानंतर आपल्याला आता आपले गणपती बाप्पा खऱ्या अर्थाने आणण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत। तर गणपती बाप्पा आता माझ्या घरातले देखील गणपती आलेले आहेत। मी त्याची इथे पूजा करत आहे। गणपती बाप्पांवरचं जे आपण कपडा टाकलेला असतो तो काढून मग आपल्याला गणपती बाप्पांची इथे पूजा करायची आहे। पंचोपचार त्यांना ओवाळून घ्यायचा आहे। नंतर मी सांगितल्याप्रमाणे आपण एक जी सुपारी विड्याचं पान ठेवणार आहे, त्या सुपारीची गणपतीची एक प्रतीक म्हणून आपण ती पूजन करणार आहोत। हळदी कुंकू अक्षता वाहून पंचामृताने अगोदर स्नान घालून मग हळदी कुंकू अक्षता फूल आणि त्यावर दुर्वा वगैरे ठेवू शकता तुम्ही, आणि नैवेद्य देखील त्या सुपारीला व्हायचा आहे। त्यानंतर आपली जी पार्थिव गणपतीची मूर्ती आहे त्यावर आपल्याला पूजन करावयाचे आहे। अशा प्रकारे संपूर्ण पूजन आपल्याला गणपती बाप्पाचे करावयाचे आहे। इथे मी सुपारीची पूजा झाल्यानंतर पार्थिव जी गणपतीची मूर्ती आहे त्याची पूजा करत आहे। त्याला मी गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक करून फुलाने पाणी त्यावर शिंपडून गणपतीला प्राणप्रतिष्ठा देत आहे। आपण जो कलश मांडलेला आहे त्याची देखील पंचोपचार पूजा करायची आहे आणि त्याला हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून फूल वाहून त्याची पूजा करून मग नंतर आपण गणपती अथर्वशीर्ष वगैरे म्हणून आपण गणपतीला प्राण आणणार आहोत। कारण आपले कोणतीही मूर्ती असो घरामध्ये ठेवताना आपण त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा घातल्याशिवाय आपली पूजा सफल होत नाही, त्या मूर्तीमध्ये प्राण येत नाही। त्यामुळे प्राणप्रतिष्ठा करणे अत्यंत गरजेचे आहे। अगदी साध्या भाषेमध्ये आपल्याला गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना आपल्याला फूल घ्यायचे आहे आणि फुलांनी गणपतीच्या मूर्तीवर पाणी आपल्याला शिंपडायचे आहे, जेणेकरून त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होईल। आणि अशा प्रकारे आपण प्राणप्रतिष्ठा देऊन आपल्याला जर गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तर आपण मोबाईलवर देखील लावू शकतो। यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओ आहेत गणपती अथर्वशीर्षाचे, ते आपण लावून गणपतीवर फुलाने पाणी टाकू शकतो। त्यानंतर आपण ती पूजा झाल्यानंतर गणपती अथर्वशीर्षाची आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार परत पूजा करायची आहे। परत गणपती बाप्पांना आपल्याला अष्टगंध अक्षदा वाहून फुलं दुर्वा एखादी आपली माळ आणली असेल तर ती माळ टाकून जानवे जोड देखील आपल्याला गणपतीला घालायचे आहे। अशा प्रकारे धूप दीप नैवेद्य दाखवून आपण जे काही नैवेद्य आणलेले असेल ते नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना दाखवायचे आहे। आणि ते नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला
गणपती बाप्पांची आरती घ्यायची आहे. आरती घेऊन कर्पूर आरती देखील आपल्याला घ्यायची आहे आणि आपण जे काही नैवेद्य केलं असेल, घरामध्ये आपण जे गोडधोड बाप्पांसाठी जेवण केलं असेल, ते जेवण देखील आपल्याला बाप्पांना दाखवायचं आहे. अशा प्रकारे आपण आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये गणपती आपण घरच्या घरी बसवू शकतो आणि 10 दिवस आपल्याला या गणपतींची सकाळ संध्याकाळ आरती करून वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवून आपण गणपती बाप्पांना खुश करू शकतो. या काळामध्ये आपल्या घरामध्ये अगदी शांत वातावरण आपण ठेवलं पाहिजे. घरामध्ये कटकटी होऊ देऊ नये, एकमेकांना चांगले बोलावे, कुणाचाही या काळामध्ये अपमान करू नये. गणपतीची तत्त्वे जास्त कार्यान्वित ह्या काळात या दिवसात झाली असतात. या तत्त्वांचा, या चांगल्या स्पंदनांचा आपण अनुभव घ्यावा, शांत मनाने राहावे आणि बाप्पांचा आशीर्वाद, कृपाप्रसाद आपल्यावर करून घ्यावा. बाप्पांना विनंती करावी की तुमची अशीच कृपा आमच्या घरावर राहू दे, आमच्या घराचं, कुटुंबाचं संरक्षण कर, अशी विनंती करून बाप्पांची आपण पूजा करू शकतो. अशा प्रकारे इथे संपूर्ण पूजा मी पार पाडलेली आहे. तुम्ही देखील तुमच्या बाप्पांची अशाच प्रकारे साध्या सोप्या भाषेमध्ये पूजा करून, प्राणप्रतिष्ठा करून बाप्पांचे आशीर्वाद मिळू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.